नाशिकच्या राजकारणातून नाशिकमधील तपोवनाच्या वादात आता मंत्री नितेश राणेंनी उडी घेतली आहे। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता हे करणारे बकरी ईदला गप्प का, असं वादग्रस्त ट्विट राणेंनी केलं। आपण पाहू शकतोय बकरी ईदला गप्प का असा सवाल त्यांनी केलेला आहे। नितेश राणेंनी असं ट्विट केलेलं आहे। हे वादग्रस्त ट्विट आहे। दरम्यान वृक्षतोडीवरून सध्या नाशिकमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। तर ट्विट काय केलं आपण पाहतोय। तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, तेव्हा गप्प का सर्व धर्म समभाव। आणि प्रश्न एवढाच मनामध्ये येतो की हे सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणी प्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत। म्हणून मी तो ट्विटमध्ये विचारलं, आपल्या देशामध्ये अगर सर्व धर्म समभाव आहे तर सगळेच प्रश्न, सगळ्यात हरकती, सगळ्यात पर्यावरणावर प्रेम असो, हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं, हा साधा प्रश्न मी विचारलेला आहे। कधीतरी मनात प्रश्न येईल ना, कारण की ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं, असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं। पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असे कधीच ऐकत नाही आम्ही। मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय। का नाही जा, आता जसं झाडाला मिठी मारताय, चांगली गोष्ट आहे, झाडं जगली पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, बरोबर मुद्दा आहे। पण जसं झाडाला मिठी मारतायत, तसं बकरीला काय जाऊन मिठी मारत नाही, हा साधा प्रश्न फक्त विचारलाय।